आजच्या या प्रेसला उपस्थित सगळे सन्माननीय नेते मंडळी आणि पत्रकार बांधवांना भगिनी, खरं तर सृजन संघटन अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 26 जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे. म्हणजे मुंबईचा ब्लॉक जर का सोडला तर जिल्हे जर पकडले गेले तर 26 जिल्हे आणि त्यात म्हणजे जसं आता कोल्हापूरमध्ये 3 म्हणजे इचलकरंजी, कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर ग्रामीण असे पकडले तर टोटल 12 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. जवळपास 22-23 तारखेपासून या अभियानाला सुरुवात झाली आणि 19 तारखेपर्यंत या अहवालाचा टोटल अहवाल आपल्याला AICC ला आणि PCC ला सादर करायचा आहे. आणि त्यात आता काँग्रेसवरती आतापर्यंत आरोप व्हायचे की बाबा तेच ते लोकप्रतिनिधी, तेच ते जिल्हाध्यक्ष कंटिन्यू सतत होत राहतात, पण या अभियानाच्या माध्यमातून तळागाळात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या भेटीगाठी जसे या ठिकाणी आदरणीय पाठकजी आहे, सचिन दादा असतील, आम्ही सगळेजण PCCचे ऑब्झर्व्हर आणि AICCचे ऑब्झर्व्हर हे 1 to 1 लोकांना भेटून लोकांच्या देखील प्रतिक्रिया काय आहे की कोण जिल्हाध्यक्ष ग्रामीणचा झाला पाहिजे, कोण शहराचा झाला पाहिजे, त्याच्यासाठी ही संकल्पना कर्नाटकचे IAS ऑफिसर म्हणून आता ज्यांनी कलेक्टर पदाचा राजीनामा दिला आणि माझ्यासोबत खासदार म्हणून आहे असे आढळले सेंद्रीजी आणि वामशी रेड्डी यांच्या संकल्पनेतून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहे. आणि मला विश्वास आहे की या अभियानाच्या माध्यमातून नक्की काँग्रेसचा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता पदाधिकारी हा मजबूत होईल आणि पक्षाचं संघटन देखील ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने मजबूत होईल. आतापर्यंत जवळपास 33 सेल आपले काँग्रेसचे काम करत होते, आता ते सगळे सेलच्या सगळ्या बॉडी रिझॉल्व्ह होऊन जवळपास फक्त 11 सेल, त्यात पेरेंट्स बॉडी असतील, युवक काँग्रेस असतील, NSY आहे, महिला काँग्रेस आहे, सेवा दल आहे, सोशल मीडिया आहे, असे सगळे पकडून फक्त आता 11 सेल या ठिकाणी आपण नियुक्त करणार. प्रत्येक ब्लॉकची 11 लोकांची एक बॉडी, म्हणजे आम्ही सेकंड ऑब्झर्व्हर आहे ते तालुक्याच्या ब्लॉकचं या ठिकाणी संघटन करेल आणि जे काही जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण आणि शहराचं आहे त्या आदरणीय पाठक साहेब यांच्या नेतृत्वात होईल. पण कोणाच्या प्रतिक्रिया आहे की बाबा कोणा प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं पाहिजे, आदरणीय राहुलजींच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात हे संघटन सृजन अभियान चालू आहे आणि मला विश्वास आहे की या अभियानाच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीचं मजबूतीकरण पक्षाचे या ठिकाणी होईल आणि तळागाळात काम करणारा म्हणजे ज्याला सतरंजा उचलणारा कार्यकर्ता आपण म्हणतो अशा कार्यकर्त्याला देखील प्रामाणिक न्याय या संघटनाच्या माध्यमातून नक्की या ठिकाणी मिळेल. आता याच्यानंतर आम्ही जवळपास 10:30 ते 1 पर्यंतचा एक ब्लॉक आणि दुपारी 1च्या नंतर 1 ते 8 पर्यंत दुसरा ब्लॉक असं करून शहराचं आज संपवणार आहे. त्याच्यानंतर ग्रामीणचं देखील अभियान या ठिकाणी चालू होणार आहे. आपण सगळेजण उपस्थित झाले, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.